स्त्रियांना स्मशानभूमीवर जाण्यास का मनाई आहे? नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो केवळ आपल्या संस्कृती आणि परंपरांशी संबंधित नाही, तर आजही आपल्या समाजात खोलवर रुजलेला आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की हिंदू धर्मात स्त्रियांना स्मशानभूमीवर जाण्यापासून का रोखले जाते? ही फक्त एक जुनी परंपरा आहे का, किंवा यामागे काही वैज्ञानिक, सामाजिक किंवा आध्यात्मिक कारण लपलेले आहे? हिंदू संस्कृती हजारो वर्षे जुनी आहे आणि तिच्यातील प्रत्येक परंपरेच्या मागे एक गहन अर्थ लपलेला आहे. स्मशानभूमी, जिथे मृत्यूनंतर शरीराचे अंतिम संस्कार केले जातात, ती हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि गूढ मानली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की या पवित्र ठिकाणी स्त्रियांना जाण्यास का मनाई आहे? ही फक्त एक सामाजिक प्रथा आहे का, किंवा यामागे काही खोलवर कारण आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत. आपण जाणून घेऊ की हिंदू संस्कृतीत स्मशानभूमीचे काय महत्त्व आहे आणि स्त्रियांना तिथे जाण्यापासून का रोखले जाते. ही परंपरा आजही लागू आहे का, किंवा यामध्ये बदल करणे आवश्यक आहे? आज आपण यामागील वैज्ञानिक, मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणांवरही चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर तुम्हा सर्वांना एका अलौकिक कथेमार्फत देणार आहोत. ही कथा धर्मराजांनी देवर्षी नारजींना सांगितली होती. तर मित्रांनो, तुमचा अधिक वेळ न घेता या कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, एकदा भगवान श्री हरी नारायण यांचे भक्त देवर्षी नारजी नारायण नारायण म्हणत यमलोकात पोहोचले. नारजींना येताना पाहून यमराज अतिशय आनंदित झाले आणि म्हणाले, हे ब्रह्मानंद, यमलोकात तुमचे स्वागत आहे. सांगा, आज तुमच्या आगमनाचे प्रयोजन काय आहे? नक्कीच तुम्ही काही महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आले असाल. हे ऐकून देवर्षी नारजी म्हणाले, हे धर्मराज, सर्वप्रथम तुम्हाला माझा प्रणाम. मी आज येथे तुमच्याकडे एक शंका घेऊन आलो आहे. कृपया माझ्या या शंकेचे निरसन करा आणि माझ्या व्याकुळ मनाला शांत करा. धर्मराज मंदस्मित करीत म्हणाले, हे ब्रह्मानंदन, सांगा, तुमच्या मनातली ती कोणती शंका आहे? तुम्ही निःसंकोच विचारू शकता. मी नक्कीच तुमच्या शंकेचे समाधान करीन. त्यावर देवर्षी नारजी म्हणाले, हे सूर्यज्ञ धर्मराज, माझा पहिला प्रश्न हा आहे की मनुष्य गरिबीतून मुक्ती कशी मिळवू शकतो, आणि माझा दुसरा प्रश्न हा आहे की स्त्रियांना स्मशानभूमीवर जाण्यास का मनाई आहे? हे ऐकून धर्मराज मंदस्मित करीत म्हणाले, हे देवर्षी नारजी, आज तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या हितासाठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला आहे. या प्रश्नांच्या उत्तरात संपूर्ण मानवजातीचे कल्याण दडलेले आहे. हे देवर्षी, मी तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर एका महान कथेद्वारे देऊ इच्छितो. त्यानंतर मी तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देईन. कृपया ही कथा संपूर्ण लक्षपूर्वक ऐका, कारण जो कोणी ही कथा संपूर्ण ऐकतो, त्याच्या घरातून दुःख आणि दारिद्र्य नष्ट होते आणि त्याला गरिबीपासून मुक्तता मिळते. धर्मराज कथा सांगण्यास सुरुवात करतात. हे देवर्षी, प्राचीन काळातील गोष्ट आहे. उत्तर दिशेला एक नगर होते. त्या नगरात चेत्राम नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत असे. त्याच्या घरी कशाचीच कमतरता नव्हती. त्याचा व्यवसाय अतिशय चांगला चालत होता आणि त्यामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब आनंदी होते. चेत्राम आपल्या पत्नीसाठी प्रत्येक महिन्यात मौल्यवान दागिने आणि आभूषणे विकत घेत असे, त्यामुळे त्याची पत्नी त्याच्यावर अत्यंत प्रसन्न असे. मित्रांनो, चेत्रामची पत्नी अत्यंत भोळी होती. कोणीही तिला काही विचारले तर ती प्रेमाने सर्व काही सांगून टाकत असे. एके दिवशी तिने चेत्रामला विचारले, स्वामी, तुमचा व्यवसाय कसा चालतो? तुम्ही इतका पैसा कसा कमावता? हे ऐकून चेत्रामने सर्व सत्य पत्नीला सांगितले. चेत्राम म्हणाला, प्रिय, मी धान्याचा व्यापार करतो.
मी गावात जाऊन छोटे छोटे शेतकरी यांच्याकडून स्वस्तात धान्य विकत घेतो आणि ते महागात शहरात विकतो. त्यामुळे मला अधिक नफा मिळतो. आपल्या पतीचे हे उत्तर ऐकून चेत्रामची पत्नी अत्यंत आनंदित झाली. तिने विचार केला, माझे पती खूप हुशार आहेत. ही गोष्ट संपूर्ण नगराला कळली पाहिजे की माझे पती किती बुद्धिमान आहेत. आणि मग तिने संपूर्ण नगरात हे सांगून टाकले की चेत्राम आपली बुद्धी कशी वापरून इतका पैसा कमावतो. नगरातील इतर लोकांनी हे ऐकले आणि सर्वांनी धान्याचा व्यापार करायला सुरुवात केली. त्यामुळे चेत्राम स्वस्तात धान्य खरेदी करू शकला नाही, कारण आता अनेक लोक धान्य विकत घेऊ लागले होते. त्याचा व्यवसाय तोट्यात जाऊ लागला आणि हळूहळू तो गरीब होत गेला. चेत्राम चिंतेत पडला. तो एकांतात बसला असताना त्याच्या दारात एक साधू आला आणि भीक मागू लागला. चेत्रामच्या पत्नीने दरवाजा उघडला आणि साधूला नमस्कार केला. साधू म्हणाला, हे कन्ये, मला अन्न मिळेल का? मी कित्येक दिवस उपाशी आहे. तिने साधूला घरात येण्यास सांगितले आणि त्याला प्रेमाने अन्न दिले. साधू भोजन करून विश्रांती घेत असताना चेत्राम तिथे आला आणि त्याने साधूला प्रणाम केला. चेत्रामच्या चेहऱ्यावर चिंता पाहून साधूने विचारले, पुत्र, तू इतका चिंतेत का आहेस? चेत्राम म्हणाला, ब्राह्मणदेव, माझा व्यापार बंद होण्याच्या मार्गावर आहे. नगरातील सर्व लोक आता धान्याचा व्यापार करू लागले आहेत आणि त्यामुळे मला नफा होत नाही. हे ऐकून साधूने दीर्घ श्वास घेतला आणि चेत्रामला विचारले, पुत्रा, तू कोणाला सांगितले होते का की तू आपला पैसा कसा कमावतोस? चेत्राम म्हणाला, हे ब्राह्मणदेव, ही गोष्ट माझ्या पत्नीने विचारली होती. सेठाने आपल्या जीवनातील सर्व गोष्टी पत्नीला सांगितल्यामुळे तो गरीब झाला. हे ऐकून संन्यासी महात्मा संपूर्ण गोष्ट समजून गेले. त्यांनी सेठाला सांगितले, बेटा, तू आपल्या जीवनात खूप मोठी चूक केली आहेस. तुला ही गोष्ट कोणालाही सांगायला नको होती, अगदी आपल्या पत्नीला देखील नाही. आज मी तुला एक कथा सांगतो जिच्या माध्यमातून तुला समजेल की कोणत्याही परिस्थितीत 3 गोष्टी कोणालाही सांगू नयेत. जर तू या 3 गोष्टींचे पालन केलेस तर गरिबी तुझ्या जवळसुद्धा फिरकणार नाही. संन्यासी महात्मा पुढे सांगू लागले. प्राचीन काळातील गोष्ट आहे. एका नगरात एक गरीब माणूस राहत होता. तो इतका गरीब होता की आपल्या कुटुंबासाठी पुरेसं अन्नही मिळवू शकत नव्हता. गरिबी माणसासाठी एक शापासारखी असते. पैसा नसताना कुटुंब चालवणं खूप कठीण होतं. एके दिवशी त्याच्या पत्नीने विचारले, स्वामी, आपण या दारिद्र्यातून कधी मुक्त होणार? आपल्याकडे इतकेही पैसे नाहीत की आपण पोटभर अन्न खाऊ शकू. असे किती दिवस चालणार? ती वारंवार विनवणी करू लागली. म्हणून शेवटी त्या गरीब माणसाने शहरात जाऊन पैसा कमावण्याचा निर्णय घेतला. तो शहराकडे निघाला आणि जंगलातून जात असताना खूप दमला. त्याला तहान लागली म्हणून त्याने पाण्याचा शोध सुरू केला. लवकरच त्याला एक नदी दिसली. त्याने भरपूर पाणी पिले आणि पुढे जायला लागला. थोड्या वेळाने त्याला एक विशाल वटवृक्ष दिसला. ते झाड खूप सुंदर दिसत होते. त्याच्या फांद्या आकाशाला भिडलेल्या होत्या आणि मूळ जमिनीत खोल रुजलेल्या होत्या. झाडाखाली खूप शांतता आणि गार वारा होता. तो गरीब माणूस झाडाखाली बसून विश्रांती घेऊ लागला. तेव्हा त्याने पाहिले की एक मोठा साप झाडावर चढला आहे. तो शांतपणे त्या सापाचा पाठलाग करू लागला. झाडाच्या एका फांदीवर तोता आणि मैना यांचे घरटे होते आणि त्यात त्यांच्या चिमुकल्या पिल्लांचा आवाज येत होता. साप जवळ येताच पिल्ले घाबरून ओरडू लागली. गरीब माणसाला समजले की हा साप पिल्लांना खाण्यासाठी आला आहे. तो विचार करू लागला की जर त्याने या पिल्लांचे रक्षण केले नाही तर त्याला मोठे पाप लागेल. कारण मुलं कोणाचीही असोत, माणसाची किंवा
पक्ष्यांची. त्यांचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. साप पिल्लांजवळ पोहोचताच त्या गरीब माणसाने झाडाची एक ठणी तोडली आणि सापावर जोरात वार केला. ठणीचा प्रहार होताच साप खाली पडला आणि जंगलात पळून गेला. तोता आणि मैना यांची पिल्ले या माणसाला देवदूत मानू लागली. त्याच वेळी तोता आणि मैना त्यांच्या मुलांसाठी दाणे घेऊन परत आले. पिल्लांनी सर्व हकीकत त्यांना सांगितली आणि म्हणाली, आई बाबा, या झाडाखाली बसलेला माणूस आमच्यासाठी देवासारखा आहे. त्यानेच त्या सापाला पळवले आणि आमचे प्राण वाचवले. आम्ही त्याचे आयुष्यभर ऋणी आहोत. हे ऐकून तोता आणि मैना खूप आनंदी झाले. त्यांनी त्या गरीब माणसाजवळ जाऊन त्याचे आभार मानले आणि विचारले, हे भले माणसा, तू कोण आहेस आणि कुठे जात आहेस? त्या माणसाने उत्तर दिले, हे पक्ष्यांनो, मी एक गरीब माणूस आहे. माझ्या घरात खूप गरिबी आहे, म्हणून पैसे कमावण्यासाठी शहराकडे जात आहे. खूप चालल्यामुळे मी दमलो होतो, म्हणून या वटवृक्षाखाली थांबलो होतो. तेव्हाच मी पाहिले की एक साप तुमच्या पिल्लांना खाण्यासाठी आला आहे. म्हणून मी माझे कर्तव्य समजून त्याला पळवून लावले. तोता आणि मैना म्हणाले, हे सज्जन माणसा, तू आमच्यावर मोठे उपकार केले आहेत. या जगात प्रत्येकासाठी त्याची मुलेच सर्वात प्रिय असतात. आम्हीही आमच्या पिल्लांसाठी जगतो. तू आमच्या मुलांचे प्राण वाचवलेस, म्हणून आता आम्ही तुझ्या मुलांच्या भुकेची चिंता करू. ते पुढे म्हणाले, आम्ही रोज तुझ्यासाठी मौल्यवान मोती आणू. आम्ही ऐकले आहे की माणसांसाठी हे मोती खूप मौल्यवान असतात. तू हे मोती बाजारात विक आणि आपल्या कुटुंबासाठी अन्न आणि गरजेच्या वस्तू घेऊन जा, पण त्या बदल्यात आम्हाला एक वचन दे, तू इथेच राहून आमच्या मुलांची काळजी घेशील. ही गोष्ट ऐकून गरीब माणूस खूप आनंदी झाला आणि विचार करू लागला की जर आपल्याला इथे बसूनच धन मिळणार असेल तर इतक्या लांब शहरात जाण्याची काय गरज आहे. हे विचार करून त्या गरीब माणसाने तोता आणि मैनेचे म्हणणे मान्य केले. मित्रांनो, संन्यासी महात्मा म्हणतात, हे पुत्र, तो गरीब माणूस तोत्याने दिलेले काही मोती घेऊन बाजारात गेला आणि ते विकून आपल्या खाण्यापिण्याचे सामान घेऊन आला. त्या माणसाने त्या वटवृक्षाच्या खाली एक झोपडी बांधली आणि तिथेच राहू लागला. तोता आणि मैनेच्या पिल्लांची देखभाल करू लागला. आता तोता आणि मैना निर्धास्त झाले, कारण त्यांना त्यांच्या पिल्लांचे रक्षण करण्यासाठी एक विश्वासू माणूस मिळाला होता. आता ते निर्धास्तपणे सकाळी आपल्या घरट्यातून उडून जात आणि संध्याकाळी परत येत. आपली पिल्ले सुरक्षित असल्याचे पाहून ते अतिशय आनंदी होत आणि त्या गरीब माणसाचे आभार मानत. बदल्यात ते त्याला अमूल्य मोती आणून देत. हळूहळू तोता आणि मैनेच्या पिल्लांची देखभाल करताना त्या गरीब माणसाला कित्येक महिने उलटून गेले. इकडे तोता आणि मैनेची पिल्लेही मोठी होत होती. आता त्या गरीब माणसाला आपल्या पत्नी आणि मुलांची आठवण येऊ लागली. एके दिवशी तो तोत्याला म्हणाला, खूप दिवस झाले मी घरी गेलो नाही. माहिती नाही माझी पत्नी आणि मुले कशा अवस्थेत आहेत. हे ऐकून तोता आणि मैना त्या गरीब माणसाला म्हणाले, हे भले माणसा, आता तू निर्धास्तपणे आपल्या घरी जा आणि आपल्या मुलांसोबत राहा. आमची पिल्लेही आता उडण्यास सक्षम झाली आहेत. आम्हाला आता कोणताही धोका नाही. तू आपल्या पत्नी आणि मुलांची काळजी घे. जर तुला कधी आमची आठवण आली तर याच ठिकाणी ये. मित्रांनो, असे म्हणून तोता आणि मैना त्या गरीब माणसाला भरपूर मोती देतात. आता तो गरीब माणूस ते मोती घेऊन आपल्या घरी पोहोचतो. त्याने ते मोती आपल्या पत्नीला दाखवले. एवढे सारे मोती एकत्र पाहून त्याची पत्नी खूप आनंदी झाली. तिने विचारले, हे स्वामी, तुम्ही हे मौल्यवान मोती कुठून आणले? तेव्हा त्या माणसाने आपल्या पत्नीला सांगितले, हे प्रिय,
हे सारे मोती मला एका तोता आणि मैनेने दिले आहेत. मी अनेक महिने तोता आणि मैनेच्या पिल्लांची देखभाल करत होतो. बदल्यात त्यांनी मला हे बहुमोल मोती दिले आहेत. हे मोती खूप मौल्यवान आणि अनमोल आहेत. आपण हे विकून धनवान होऊ शकतो आणि या गरिबीच्या शापातून मुक्त होऊ शकतो. आता आपण हे मोती विकून आपल्या मुलांसाठी चांगली चांगली वस्त्रे आणू आणि हे प्रिय, या मोत्यांपासून मी तुझ्यासाठी नवनवीन दागिने बनवे. मित्रांनो, पुढे संन्यासी महात्मा सेठजींना सांगतात, हे पुत्र, आता तो माणूस त्या मोत्यांना विकून बाजारातून आपल्या घरासाठी सगळ्या गरजेच्या वस्तू घेऊन आला आणि स्वतःसाठी एक अतिशय सुंदर घर बांधले. त्यानंतर तो आपल्या पत्नी आणि मुलांसोबत ऐश्वर्यपूर्ण जीवन जगू लागला. मित्रांनो, एके दिवशी त्या राज्याचा राजा शिवसेन अचानक आजारी पडला आणि एका गंभीर आजाराने ग्रस्त झाला. राजाचा इलाज करण्यासाठी दूरदूरहून मोठमोठे वैद्य आणि हकीम आले आणि आपल्या पद्धतीने त्याच्या आजारावर उपचार करू लागले. पण राजाच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झाली नाही. मग एका दिवस राजवैद्य म्हणाले, महाराज, याचे एकमेव औषध म्हणजे तुम्हाला एका तोत्याच्या पिल्लाचे मांस मिळाले पाहिजे. जर तुम्ही ते खाल्ले तर तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता. वैद्याची ही गोष्ट ऐकून राजा रुद्रदेवाने आपल्या मंत्र्याला बोलावले आणि म्हणाले, जा, त्वरित संपूर्ण राज्यात घोषणा करा की जो कोणी मला तोता आणून देईल त्याला आम्ही 100 सुवर्णमुद्रा बक्षीस म्हणून देऊ. राजाच्या आज्ञेप्रमाणे मंत्र्याने संपूर्ण राज्यात जाहीर केले की जो कोणी महाराजांसाठी तोता आणेल त्याला 100 सुवर्णमुद्रा बक्षीस दिल्या जातील. ही बातमी संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली. नगरातील लोक तोता शोधण्यासाठी जंगलात जाऊ लागले, पण कोणालाही तोता मिळाला नाही. अखेरीस सगळ्यांच्या हातात निराशाच आली. मित्रांनो, आता संन्यासी महात्मा सेठजींना सांगतात, हे पुत्र, एके दिवशी त्या गरीब माणसाची पत्नी आपल्या शेजारच्या स्त्रियांबरोबर बसून गप्पा मारत होती. तेव्हा बोलता बोलता तोत्याचा विषय निघाला. त्यावेळी एक स्त्री त्या गरीब माणसाच्या पत्नीला म्हणाली, बहीण, तुला माहिती आहे का, राजा एका गंभीर आजाराने त्रस्त आहे आणि त्याच्या उपचारासाठी वैद्याने एक तोता आणायला सांगितले आहे. वैद्याच्या सांगण्यावरून राजासाहेबांनी तोता पकडून आणण्याचा आदेश दिला आहे आणि त्याचबरोबर असेही सांगितले आहे की जो कोणी तोत्याचे पिल्लू आणेल त्याला 100 सुवर्णमुद्रा बक्षीस दिल्या जातील. पण बहीण, तोता पकडणे एवढे सोपे नाही. जर एवढे सोपे असते तर राजाकडे इतके सैनिक आहेत, त्यांनी कधीच पकडला असता. मित्रांनो, त्या गरीब माणसाच्या पत्नीने जेव्हा हे ऐकले की राजासाहेब आजारी आहेत आणि त्यांनी जाहीर केले आहे की जो कोणी त्यांना तोता आणून देईल त्याला 100 सुवर्णमुद्रा दिल्या जातील, तेव्हा ती खूप आनंदी झाली आणि म्हणाली, अग बहिणी, तोता पकडणे कोणता मोठा प्रश्न आहे. माझे पती अनेक महिने तोता आणि मैनेच्या पिल्लांची देखभाल करून आले आहे. ते एक नाही तर अनेक तोते आणू शकतात. इतके बोलून ती आपल्या घरी निघून गेली. तिला हे ठाऊक नव्हते की राजा शिवसेन तोता खाण्यासाठी आणू इच्छित आहे. नगरातील स्त्रियांनी जेव्हा तिची ही गोष्ट ऐकली तेव्हा त्यांनी आपल्या पतींना जाऊन सांगितले. हळूहळू ही बातमी संपूर्ण नगरात पसरली. जेव्हा राजा शिवसेनला समजले की त्यांच्या राज्यात एक माणूस आहे जो तोता आणि मैनेच्या पिल्लांची देखभाल करत होता आणि तो त्यांच्यासाठी तोता आणू शकतो, तेव्हा राजाने त्वरित आपल्या सैनिकांना आदेश दिला, जा, त्या माणसाला पकडून माझ्यासमोर उभे करा. राजाच्या आदेशानुसार सैनिक त्या माणसाला पकडून राजासमोर उभे करतात. राजा संतापून म्हणतो, इतके दिवस तू मला तोता का आणून दिला नाहीस? जा, आत्ताच्या आत्ता तोता घेऊन ये. जर तू तोता आणून दिलास तर मी तुला बक्षीस देईन, पण जर तू फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर तुला मृत्युदंडाची शिक्षा मिळेल. राजाची ही गोष्ट ऐकून
तो माणूस घाबरला आणि म्हणाला, हे महाराज, तुम्ही माझा प्राण घ्या, पण मी तुम्हाला तोत्याचे पिल्लू आणून देऊ शकत नाही. मी त्यांचे प्राण वाचवले होते. एक रक्षक कसा भक्षक होऊ शकतो? हे ऐकून राजा शिवसेन संतापून म्हणाला, जर तू आमचे म्हणणे ऐकले नाहीस आणि तोत्याचे पिल्लू आणले नाहीस, तर आम्ही तुझी पत्नी आणि मुलांना ठार मारू. आता संन्यासी महात्मा सेठजींना सांगतात, हे पुत्र, मनुष्य सर्वात जास्त कमजोर तेव्हा पडतो जेव्हा त्याच्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो. अशा वेळी तो काहीही करण्यास प्रवृत्त होतो. राजाची गोष्ट ऐकून तो गरीब माणूस खूप घाबरला. त्याने विचार केला, आता काहीही करून मला तोत्याचे पिल्लू राजाला द्यावेच लागेल. तो रागाने घरी आला आणि आपल्या पत्नीवर ओरडू लागला, तू हे काय अनर्थ केलेस? तुला काहीही समजत नाही का? आपण काय करतो आणि कुठे जातो याची गोष्ट तुला कोणालाही सांगायची नव्हती. पण तू ही गोष्ट नगरातील स्त्रियांना सांगितलीस. तुझ्या या बोलण्यामुळे राजा शिवसेनपर्यंत ही बातमी पोहोचली. आता सांग, मी काय करू? ज्या तोता आणि मैनेमुळे आपल्याला खायला अन्न, राहायला घर आणि अंगावर चांगले कपडे मिळाले, ज्या कारणाने आपण गरिबीच्या दलदलीतून बाहेर पडलो, त्यांच्याशी मी एवढा मोठा विश्वासघात कसा करू शकतो? जेव्हा त्याचा राग शांत झाला तेव्हा त्याने आपल्या पत्नीला समजावत सांगितले, प्रिय, आपल्या घरातील काही गोष्टी कधीही इतरांना सांगू नयेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरात किती धन आहे आणि तुमच्या कमाईचा स्रोत काय आहे हे कधीही कोणालाही सांगू नये. दुसरी गोष्ट, घरातील पतीपत्नीच्या प्रेमाच्या गोष्टी इतरांसमोर सांगू नयेत. तिसरी गोष्ट, घरातील मतभेद, भांडणे, सन्मानअवमान याबद्दल इतरांसमोर बोलू नये. नाहीतर लोक तुमच्या गुप्त गोष्टी जाणून तुमच्या कमजोरीचा फायदा घेतात. चौथी गोष्ट, आपली कमजोरी इतरांसमोर कधीही उघड करू नये आणि आपल्या यशाचे रहस्यही कोणालाही सांगू नये. ज्या गोष्टी बोलल्याने आपल्या कुटुंबावर संकट येऊ शकते त्या कधीही कोणासमोर बोलू नयेत. मित्रांनो, पुढे संन्यासी महात्मा सेठजींना सांगतात, हे पुत्र, या गोष्टींशिवाय मनुष्याने त्या गोष्टी आपल्या स्त्रीला सांगू नयेत ज्या गोष्टींमुळे घराचा सन्मान, प्रतिष्ठा नष्ट होते, कुटुंब संकटात येते, कोणाचा जीव जातो, कुटुंबात फूट पडते किंवा तुमच्या नात्यांमध्ये कटुता निर्माण होते. कारण असे म्हणतात की स्त्रियांच्या पोटात अशा गोष्टी टिकत नाहीत. त्या खूप लवकर आनंदित होऊन दुसऱ्यांसमोर सगळ्या गोष्टी सांगून टाकतात. पुढे संन्यासी महात्मा म्हणतात, हे पुत्र, तो गरीब माणूस आपल्या पत्नीला म्हणाला, हे प्रिय, तुझ्या एका चुकीमुळे आज आपलं संपूर्ण कुटुंब मृत्यूच्या दारात उभं आहे. जर तू ही गोष्ट लपवली असतीस तर आज आपण निर्धास्तपणे आपल्या घरात सुखी जीवन जगत असतो. आता राजाने आज्ञा दिली आहे, त्यामुळे मला तोता घेऊन जावं लागेल. जर मी त्यांच्या आदेशाचं पालन केलं नाही तर ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला मृत्युदंड देतील. या पापासाठी भगवान मला कधीच माफ करणार नाहीत. ज्या पिल्लांची मी इतके दिवस काळजी घेतली, ज्यांना मी मृत्यूच्या तोंडातून वाचवलं, त्यांना आता मी कसा मृत्यूच्या दारात ढकलू शकतो? तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, हे स्वामी, मला हे माहीत नव्हतं की राजा साहेब तोताच्या पिल्लाला मारून खाणार आहेत. मला वाटलं की कदाचित ते त्याला पाळतील, म्हणूनच मी त्या स्त्रियांशी बोलले होते. हे स्वामी, माझ्याकडून चूक झाली आहे. पण आता जे होण्याचं ते झालं. आपल्याला आपलं आणि आपल्या मुलांचे जीवन वाचवायचं आहे, म्हणून तुम्हाला हे पाप करावंच लागेल. नंतर तो गरीब माणूस अतिशय उदास मनाने, लाचार होऊन जंगलाकडे निघाला, जिथे तो तोताच्या पिल्लांची देखभाल करत होता. तोता आणि मैना व त्यांच्या पिल्लांनी त्या गरीब माणसाला येताना पाहिलं आणि ते खूप आनंदी झाले. आपल्या पिल्लांना इतका आनंदी पाहून तोता आणि मैना म्हणाले, अरे पिल्लांनो, तुम्ही इतके आनंदी का आहात?
तो माणूस तुम्हांपैकी कोणाला तरी घेऊन जाण्यासाठी येत आहे. तुम्हांपैकी कोण आहे जो त्याच्यासोबत जाईल आणि त्याचं व त्याच्या मुलांचे जीवन वाचवेल? तेव्हा तोता म्हणतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हांपैकी जो कोणी त्याच्यासोबत जाईल तो कधीही परत येणार नाही. तो नगराच्या राजाचा आहार बनेल. त्यावर तोताच्या एका पिल्लाने विचारलं, वडील, तुम्ही असं का म्हणत आहात? तेव्हा तोता म्हणतो, मुलांनो, या राज्याचा राजा शिवसेन एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे आणि वैद्याने त्याला तोताच्या पिल्लाच्या मांसाचे सेवन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे तुम्हांपैकी कोणीतरी त्याच्यासोबत जाण्यास तयार आहे का? त्यावर एक पिल्लू म्हणतं, हे वडील, त्या माणसानेच आपले जीवन वाचवलं आहे आणि आज तो मोठ्या संकटात आहे. अशा वेळी त्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. मग त्यासाठी आमचं प्राणही गेलं तरी चालेल. आम्ही त्याच्यासोबत जाऊ, कारण त्यामुळे आम्हाला या जन्मातून मुक्ती मिळेल. इकडे तो गरीब माणूस दुःखी मनाने त्या वडाच्या झाडाजवळ पोहोचतो आणि तोता व मैनाला आपली सर्व व्यथा सांगतो. त्याची गोष्ट ऐकून तोता आणि मैना म्हणतात, हे भाऊ, तुम्ही काळजी करू नका. आमची पिल्लं तुमच्यासोबत जाण्यास तयार आहेत. तुम्ही यापैकी कोणाला तरी घेऊन जा. तो गरीब माणूस अतिशय दुःखी मनाने एका तोताच्या पिल्लाला घेऊन परत येतो आणि थेट राजमहालात जाऊन राजाला देतो. राजा त्या तोताच्या पिल्लाला एका पिंजऱ्यात बंद करून आपल्या नोकराला म्हणतो, हे पिल्लू सुरक्षित ठिकाणी ठेवा. उद्या आपण याचं मांस खाणार आहोत. राजाने सांगितल्याप्रमाणे नोकर त्या तोताच्या पिल्लाला सुरक्षित ठिकाणी ठेवून देतो. तेव्हाच अचानक संन्यासी महात्मा गप्प होतात. तेव्हा तो सेठ म्हणतो, हे मुनिवर, तुम्ही अचानक गप्प का झालात? पुढची कथा सांगा. ही कथा खूप ज्ञानाने भरलेली आहे. मित्रांनो, सेठाच्या म्हणण्यावरून संन्यासी महात्मा पुढची कथा सांगायला लागतात आणि सेठाला म्हणतात, हे पुत्र, राजा शिवणाचा एक मुलगा होता ज्याचं नाव रुद्र होतं. तो खूप दयाळू होता. त्याला प्राणी, पक्षी यांच्यावर खूप प्रेम होतं. त्याला माहीत नव्हतं की हा तोता त्याच्या वडिलांच्या भोजनासाठी आणला गेला आहे. राजकुमार रुद्र आपल्या काही मित्रांसोबत त्याच ठिकाणी खेळत होता जिथे तोताच्या पिल्लाला पिंजऱ्यात ठेवले होते. जेव्हा त्याने त्या सुंदर तोताच्या पिल्लाला पिंजऱ्यात पाहिले तेव्हा तो त्याच्यासोबत खेळू लागला. त्याच वेळी राजकुमाराचा एक मित्र म्हणतो, हे मित्र, तू हा तोता बाहेर काढ. किती सुंदर तोता आहे, याला पिंजऱ्यात कोणी बंद केलं हे अजिबात योग्य नाही. आपण याला मुक्त करूया. मित्राच्या या गोष्टी ऐकून राजकुमार रुद्रने पिंजरा उघडला. पिंजरा उघडताच तोत्याचं पिल्लू आकाशात उडून गेलं. जेव्हा राजा शिवसेनाला कळालं की राजकुमार रुद्रने तोताला मुक्त केलं आहे आणि त्यामुळे आता त्याचा जीव वाचवणं अशक्य आहे, तेव्हा राजाला खूप राग आला. त्यांनी ताबडतोब राजकुमाराला बोलावलं आणि संतापून म्हणाले, अरे दुष्ट, तू त्या तोत्याच्या पिल्लाला का सोडलंस? तुला माहीत आहे का तो किती मेहनतीने मिळवला होता? आपल्या वडिलांचा राग पाहून राजकुमार खूप घाबरला आणि म्हणाला, बाबा, मला क्षमा करा. मला माहीत नव्हतं की तो पिंजऱ्यातून बाहेर येताच उडून जाईल. मला फक्त त्याच्यासोबत खेळायचं होतं. राजकुमाराची ही गोष्ट ऐकून राजाला अजून जास्त राग आला आणि त्यांनी त्याला राज्याबाहेर हाकलण्याचा आदेश दिला. राजाच्या आज्ञेप्रमाणे सैनिकांनी राजकुमाराला नगराच्या सीमेपलीकडे सोडून दिलं. इकडे तोत्याचं पिल्लू उडत उडत आपल्या आईवडिलांकडे परत जातं आणि त्यांना सगळी गोष्ट सांगतं. राजकुमाराने त्याला सोडून दिलं. तोता आणि मैना हे ऐकून आपल्या पिल्लाला म्हणतात, बाळा, राजकुमाराने तुला तर मुक्त केलं, पण तो स्वतः संकटात सापडला आहे. त्याच्या दुष्ट वडिलांनी त्याला राज्यातून हाकलून दिलं आहे. आता त्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. जा आणि त्याला मदत कर. मातापित्याच्या आज्ञेवरून
तोत्याचं पिल्लू राजकुमाराची मदत करायला निघतं. राजकुमार त्याला पाहताच ओळखतो की हा तोच तोता आहे ज्याला त्याने पिंजऱ्यातून सोडलं होतं. राजकुमार म्हणतो, तुझ्यामुळे माझ्या वडिलांनी मला नगराबाहेर टाकलं आहे. आता तूच सांग, मी काय करू, कुठे जाऊ? तेव्हा तोताचं पिल्लू म्हणतं, हे राजकुमार, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही माझा जीव वाचवला होता, म्हणूनच मी तुम्हाला मदत करायला आलो आहे. हे ऐकून राजकुमार रुद्र खूप आनंदित होतो. मग तोता आणि राजकुमार एका नवीन नगराकडे निघतात. ते दोघं एका नवीन नगरात पोहोचतात. तिथे त्यांना एक सुंदर बाग दिसते. ते बागेत फळं खाण्यासाठी जातात. त्याच वेळी त्या राज्याचा राजा आपल्या कन्येसह त्या बागेत फिरायला येतो. त्या राजकन्येचं नाव त्रिवेणी होतं. ती अत्यंत सुंदर आणि रूपवती होती. तिच्या सौंदर्याची चर्चा संपूर्ण नगरात होती. तोत्याचं पिल्लू राजकुमारीसमोर जातं. राजकुमारी त्या सुंदर तोत्याला पाहून त्याच्यावर मोहित होते. ती त्याला पकडण्याचा प्रयत्न करते, पण तोता तिच्या हाती लागत नाही. राजकुमार रुद्र झाडामागून हे सगळं पाहत होता. जेव्हा त्याने राजकुमारीला पाहिलं तेव्हा तो तिच्यावर मोहित झाला. थोड्या वेळाने राजकुमारी त्रिवेणी आपल्या मैत्रिणींसह महालात परत जाते. इथे राजकुमार तिच्या विचारात पूर्णपणे गुंतून जातो. त्याला काहीच आवडत नाही. तो ही गोष्ट तोत्याला सांगतो. तेव्हा तोता म्हणतो, हे राजकुमार, तुम्ही चिंता करू नका. मी तुम्हाला राजकुमारीशी भेट घडवून देईन. राजकुमार म्हणतो, हे मित्र, मला कोणत्याही प्रकारे त्या राजकुमारीशी भेटायचं आहे. मी तिच्याशिवाय आता एक क्षणही राहू शकत नाही. तेव्हा तोता म्हणतो, हे राजकुमार, धैर्य ठेवा. तेव्हा तोता म्हणतो, मी आता जाऊन पाहतो की राजकुमारी कुठे राहते आणि तुम्ही तिला कसा भेटू शकता. तेवढं बोलून तोता महालाच्या दिशेने उडून जातो. मित्रांनो, राजकुमारीच्या महालाभोवती चारही बाजूंनी सैनिक तैनात होते. पण तोता उंच उडत जातो आणि राजकुमारीच्या कक्षाच्या बाहेर बसतो. तिथून तो सर्व परिस्थिती पाहतो आणि मग राजकुमाराकडे परत येऊन सांगतो, हे राजकुमार, महालात जाऊन राजकुमारीला भेटणं फार कठीण आहे, कारण तिच्या आजूबाजूला कडक पहारा आहे. मग तोता म्हणतो, हे राजकुमार, तुमच्या हातातील कडा मला द्या. मी तो कडा राजकुमारीपर्यंत पोहोचवतो आणि तिची ओढणी आणतो. मित्रांनो, पोपटाच्या या बोलण्यावर राजकुमाराने आपला कडा त्याला दिला. पोपट तो कडा घेऊन रात्री राजकुमारीच्या खोलीत जातो आणि तिच्या जवळ ठेवतो. त्याचसोबत तो तिची ओढणी घेऊन येतो. सकाळी राजकुमारी जागी होते आणि पाहते की तिची ओढणी गायब आहे आणि तिच्या जवळ एक कडा ठेवलेला आहे. हे पाहून ती लगेच समजते की रात्री तिच्या कक्षात कोणीतरी पुरुष आला होता. हे बघून राजकुमारी खूप चिंताग्रस्त होते आणि त्वरित आपल्या सैनिकांना सावध करते. ती रागाने विचारते, रात्री माझ्या खोलीत कोण आलं होत, पण कोणाकडेही उत्तर नसते. यानंतर तिच्या कक्षाची सुरक्षा आणखी वाढवली जाते. दुसऱ्या दिवशी रात्री तोता पुन्हा राजकुमारीच्या खोलीत जातो आणि राजकुमाराने लिहिलेली चिठ्ठी तिथे ठेवतो. सकाळी जेव्हा राजकुमारी जागी होते आणि चिठ्ठी वाचते तेव्हा त्यामध्ये लिहिलेलं असतं, राजकुमारी, मी जेव्हापासून तुम्हाला पाहिलं आहे तेव्हापासून तुमच्या प्रेमात पडलो आहे. मी तुमच्याशी विवाह करू इच्छितो. जर तुम्हाला माझी भेट घ्यायची असेल तर तुम्ही उद्या बागेत या, मी तिथे तुम्हाला भेटेन. दुसऱ्या दिवशी सकाळी राजकुमारी आपल्या मैत्रिणींसोबत बागेत जाते. पण तिथे तिला कोणीही दिसत नाही. फक्त तोच तोता तिथे फिरत असतो जो तिला त्या दिवशी दिसला होता. तोता राजकुमारीला म्हणतो, हे राजकुमारी, तुम्ही ज्याला शोधत आहात मी तुम्हाला त्याच्याशी भेट घडवून देऊ शकतो. पण आधी तुम्ही वचन द्या की
तुम्ही ही गोष्ट तुमच्या वडिलांना सांगणार नाही आणि त्याला कोणतेही नुकसान होऊ देणार नाही. राजकुमारी वचन देते की ती काहीही करणार नाही. मित्रांनो, राजकुमारीला जाणून घ्यायचं होतं की अखेर तो कोण आहे जो एवढ्या कडक सुरक्षेमध्येही तिच्या कक्षात पोहोचला. मग तोत्याने राजकुमाराला बोलावलं. राजकुमार झाडामागून बाहेर येतो. मित्रांनो, राजकुमाराची सुंदरता पाहून राजकुमारीही त्याच्या प्रेमात पडते. ते दोघंही एकमेकांकडे पाहत राहतात. मग राजकुमारी विचारते, तुम्ही कोण आहेस आणि एवढ्या कडक पहाऱ्यातून माझ्या कक्षात कसा पोहोचलास? राजकुमार उत्तर देतो, हे राजकुमारी, जेव्हा प्रेम खरं असतं तेव्हा काहीही अशक्य नसतं. मी जेव्हापासून तुम्हाला पाहिलं आहे तेव्हापासून तुमच्या प्रेमात पडलो आहे आणि तुमच्याशी विवाह करण्याची इच्छा बाळगतो. मित्रांनो, जेव्हा राजकुमारीने विचारलं की तुम्ही कोण आहे आणि कुठून आला आहे, तेव्हा राजकुमाराने तिला संपूर्ण कहाणी सांगितली. राजकुमाराची दुःखद कथा ऐकल्यावर राजकुमारीला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटू लागते. आता रोजच राजकुमार त्या बागेत राजकुमाराला भेटायला येऊ लागते. एक दिवस राजकुमारी म्हणते, हे राजकुमार, माझे वडील कधीही आपला विवाह मान्य करणार नाहीत. म्हणून आपण असं करूया, मी तुझ्यासोबत पळून जाईन आणि आपण दुसऱ्या राज्यात जाऊन विवाह करू. मग आपण आनंदाने राहू शकतो. राजकुमारीच्या या बोलण्यावर राजकुमार तिला घेऊन दुसऱ्या राज्यात जातो आणि तिथे ते विवाह करून एकत्र राहू लागतात. काही काळ आनंदात जातो. एके दिवशी त्यांच्या झोपडीत अचानक आग लागते. त्या आगीमधून बचाव करण्याच्या प्रयत्नात तोत्याचे एक पंख जळून जातात. तेव्हा तोता राजकुमाराला म्हणतो, हे राजकुमार, आता तुम्ही तुमच्या राज्यात परत जा. तुमच्या वडिलांचा रागही आता शांत झाला असेल. आता ते तुम्हाला काहीही म्हणणार नाहीत. जेव्हा तुमचे वडील तुम्हाला तुमच्या पत्नीसोबत पाहतील तेव्हा ते तुम्हाला माफ करतील. माझे एक पंख मात्र जळून गेले आहे. मी आता उडू शकत नाही, म्हणून मी काही दिवस इथेच थांबून माझे नवीन पंख येण्याची वाट पाहतो. जेव्हा माझे पंख पुन्हा येतील तेव्हा मी नक्की तुमच्याकडे येईन. तोत्याच्या बोलण्यावर राजकुमार आणि राजकुमारी उदास मनाने तोत्याला एकटं सोडून आपल्या नगरासाठी निघून जातात. चालत त्यांना एका नदीचा किनारा दिसतो. त्या नदीवर एक नावाडी नाव चालवत असतो. राजकुमार आपल्या पत्नीला घेऊन त्या नावेत बसतो. जसेच नाव नदीच्या मध्यभागी पोहोचते तसा राजकुमार पाहतो की एक उंदीर पाण्यात बुडण्यापासून वाचण्यासाठी वारंवार नावेत चढण्याचा प्रयत्न करत असतो. पण नावाडी त्याला पुन्हा पुन्हा पाण्यात फेकून देतो. काही वेळाने राजकुमार नावाडीला म्हणतो, अरे भाऊ, हा बिचारा जीव वाचवण्यासाठी नावेत चढण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला नावेत येऊ दे, नाहीतर तो पाण्यात बुडून मरेल. राजकुमाराच्या या बोलण्यावर नावाडी त्या उंदीराला नावेत चढू देतो. पण लगेचच तो उंदीर नावेत जाऊन लपतो. थोड्या वेळाने राजकुमार पाहतो की नावेत हळूहळू पाणी यायला लागले आहे. कारण त्या उंदराने नाव कुरतडून त्याला छिद्र पाडले होते. त्यामुळे नावेत पाणी शिरायला लागते. थोड्याच वेळात नाव पाण्यात बुडायला लागते. हळूहळू संपूर्ण नावच बुडते आणि राजकुमार व राजकुमारी पाण्याच्या प्रवाहात वाहून जातात. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे राजकुमार खूप दूर वाहून जातो आणि राजकुमारी त्रिवेणी नदीत वाहत दुसऱ्या राज्यात पोहोचते. त्याच वेळी बागेतील एक माळी झाडांना पाणी घालण्यासाठी नदीतून पाणी भरत असतो. तो अचानक पाहतो की एक सुंदर मुलगी बेशुद्ध अवस्थेत नदीकाठावर पडली आहे. तो धावत जाऊन राजाला ही बातमी सांगतो. राजा जेव्हा त्या सुंदर मुलीला पाहतो तेव्हा तो तिच्या सौंदर्यावर मोहित होतो आणि तिला आपल्या महालात घेऊन जातो. राजा आपल्या राजवैद्यांना बोलावून
तिच्या उपचारांची व्यवस्था करतो. काही दिवसांनी राजकुमारी ब्री होते. एके दिवशी ती पाहते की राजा तिच्या खोलीबाहेर उभा आहे. राजा तिच्या सौंदर्याला पाहून मोहित झालेला असतो. राजा म्हणतो, हे सुंदर स्त्री, आता या जगात तुझं कोणी नाही. तू माझी राणी हो आणि माझ्यासोबत महालात राहा. राजकुमारी त्रिवेणी केवळ सुंदरच नव्हती, तर ती अतिशय बुद्धिमानही होती. तिला समजते की जर तिने लग्नाला नकार दिला तर राजा तिला जबरदस्तीने लग्न करायला लावेल. म्हणून ती म्हणते, हे महाराज, मला काही दिवसांचा वेळ द्या, त्यानंतर मी तुमच्यासोबत विवाह करीन. राजकुमारी महालात राहू लागते आणि गरिबांना मदत करू लागते. दरम्यान राजकुमार रुद्र आपली पत्नी गमावल्यामुळे इथे तिथे भटकत असतो. अखेर तो त्याच राज्यात पोहोचतो जिथे राजकुमारी होती. तेव्हा राजकुमारी गरिबांना अन्न वाटत असते. राजकुमाराला पाहताच तिच्या डोळ्यात अश्रू येतात. ती त्याला एकांतात बोलावते आणि संपूर्ण सत्य सांगते. ती म्हणते, हे स्वामी, तुम्ही इथेच राहा आणि या राजाच्या दरबारात नोकरी घ्या. जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण पळून जाऊ. राजकुमार तिच्या बोलण्याला मान्यता देतो आणि राजाच्या दरबारात सेवक म्हणून काम करू लागतो. तो राजकुमारीसोबत गरिबांना अन्न वाटप करतो. पण राजाला हे माहीत नसतं की राजकुमार हा तिचा नवरा आहे. तो त्याला केवळ एक सेवक समजतो. दरम्यान राजकुमार आणि राजकुमारी पक्ष्यांना दाणे टाकत असतात. तेव्हा तोच तोता तिथे दाणे खाण्यासाठी येतो. आता त्याचे नवीन पंख उगवलेले असतात. तोता राजकुमार आणि राजकुमारीला ओळखतो. राजकुमाराला पोपट पाहताच आनंदाश्रू येतात. तो त्याला संपूर्ण गोष्ट सांगतो की ते कसे या ठिकाणी अडकले आहे आणि राजाला काहीही माहीत नाही. तेव्हा तोता म्हणतो, हे राजकुमार, काळजी करू नका. आज रात्री सर्व सैनिक झोपल्यानंतर मी तुम्हाला इथून बाहेर काढून तुमच्या वडिलांकडे पोहोचवीन. संध्याकाळ होते आणि सर्व सैनिक गाढ झोपतात. राजकुमार आणि राजकुमारी पोपटासोबत महालातून बाहेर पडतात आणि अंधारात आपल्या राज्याकडे रवाना होतात. ते आपल्या राज्यात पोहोचतात आणि आपल्या वडिलांना भेटतात. राजा शिवसेन आपल्या मुलाला पाहून अतिशय आनंदित होतो आणि स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप करतो. तो आपल्या मुलाची माफी मागतो आणि त्याला पुन्हा आपल्या राज्यात स्वीकारतो. राजकुमार आपल्या वडिलांना सांगतो, बाबा, माझे प्राण या तोत्याने वाचवले. तो नसता तर मी आज जिवंत नसतो. राजा तोत्याचे आभार मानतो आणि प्रण करतो की आजपासून त्याच्या राज्यात कोणीही प्राणी किंवा पक्ष्यांना इजा करणार नाही, तर सर्व त्यांना अन्न देतील. मित्रांनो, पुढे तो संन्यासी महात्मा सेठजींना म्हणतो, हे पुत्र, काही गोष्टी सांगण्यामुळे जीवनात मोठे संकट येऊ शकते. त्यामुळे या 3 गोष्टी कोणालाही सांगू नयेत. जसे तुम्ही तुमच्या पत्नीला सांगितले की तुम्ही कशा प्रकारे धन मिळवता, त्यामुळे तुमचा व्यापार धोक्यात आला. मित्रांनो, सेठजींना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी आपल्या पत्नीला समजावले. त्याच वेळी धर्मराज देवर्षी नारदजींना म्हणतात, हे देवर्षी नारदजी, ही कथा ऐकून तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. आता मी तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देतो की स्त्रियांनी स्मशान घाटात का जाऊ नये. मित्रांनो, यमराज म्हणतात, हे देवर्षी, स्त्रियांचा स्वभाव अत्यंत संवेदनशील आणि करुणामय असतो. अंतिम संस्काराच्या वेळी वातावरण अत्यंत गंभीर आणि दुःखदायक असते. ते पाहून स्त्रिया व्यथित होऊ शकतात आणि रडू लागतात, ज्यामुळे मृत व्यक्तीच्या आत्म्याला दुःख होते. पुढे यमराज म्हणतात, हे देवर्षी नारद, मृत्यू हा काळाचे एक चक्र आहे आणि स्मशान घाट हा सकारात्मक आणि नकारात्मक शक्तींनी भरलेले स्थान मानले जाते. तिथे तांत्रिक आणि दैवीय क्रिया घडत असतात. जर त्यावेळी स्त्रिया स्मशान घाटात उपस्थित राहिल्या
तर त्यांना भीती वाटू शकते आणि नकारात्मक ऊर्जेचा परिणाम होऊ शकतो. कारण पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे हृदय अधिक कोमल असते, त्यामुळे त्या लवकर भयभीत होऊ शकतात आणि नकारात्मक ऊर्जा लवकर त्यांच्यावर परिणाम करू शकते. त्यामुळे त्यांना मानसिक आघात बसू शकतो आणि त्यांच्या शारीरिक तसेच मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, पुढे धर्मराज म्हणतात, हे देवर्षी, आता तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. तेव्हा देवर्षी नारदजी म्हणतात, हे धर्मराज, तुमच्या मुखातून हे ज्ञान ऐकून मी धन्य झालो आहे. मी हे ज्ञान तिन्ही लोकांमध्ये प्रसारित करीन. प्रिय मित्रांनो, याच प्रकारे आजची कथा समाप्त झाली. आशा करतो की ही ज्ञानाने भरलेली कथा तुम्हाला आवडली असेल. मित्रांनो, जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका. बाकी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. जय श्री कृष्ण.